बातमी वाल्मिक कराड संदर्भातली आज त्याची कोठडी संपते आहे। धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जाणाऱ्या वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि सध्या तो पोलीस कोठडीत आहे। आज त्याची पोलीस कोठडी संपतेय, त्यामुळे दुपारी त्याला बीडच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे। दुपारी होणाऱ्या सुनावणीमध्ये कोर्ट काय निकाल देतं हे बघणं महत्त्वाचं आहे। कराडचा कोठडीतला मुक्काम वाढतो का कराडला दिलासा मिळतो हे बघायचं। वाल्मिक कराड संदर्भातली बातमी आपण पाहिली, मात्र मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर काय टीका केली अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर ती आता आपण बघूया। ते पहिल्यापासूनच खूपच घोटाळेबाज आहे, लफडेबाज घोटाळेबाज म्हणजे एक राज्याला तो मोठा दुर्दैवी डाग आहे। कारण गोरगरिबांचे मदत घ्यायची, सहकार्य घ्यायचं, शेतकऱ्यांचं सहकार्य घ्यायचं, ओबीसींचं घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरिबांच्या, हे त्याचं एक पिंड झालेलं आहे की गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं, ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे। ती आता अवघडी पडली, कारण लोक पहिल्यांदा बोलत नव्हते। एवढं जर भ्रष्टाचार एक मंत्री या राज्यातला करत असेल तर याला सरकार जवळ करतच कसं। तर संदीप क्षीरसागरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। ते असं म्हणतायत की कागदपत्र असल्यानेच अंजली दमानिया असे आरोप करतायत। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हे वक्तव्य केलं अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर। भविष्यात सगळ्या गोष्टी समोर येतीलच असंही क्षीरसागर म्हणाले। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी आरोपींचा सीडीआर तपासा, वाल्मिक कराड निकटवर्ती आहे हे धनंजय मुंडेंनी स्वतःच मान्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांचे सीडीआर चेक करा ज्या दिवशी या घटना घडलेल्या आहेत, असं सुद्धा संदीप क्षीरसागर म्हणाले। अंजली ताई दमानिया जर बोलल्या बसतील तर ते कागदपत्र असल्याशिवाय ते बोलत नाहीत। मागे जो हार्वेस्टरचा विषय जो आपल्या समोर आला होता, त्यामध्ये हार्वेस्टरचा मुद्दा त्या ज्या लोकांना जो तिथं त्रास झाला किंवा ज्या लोकांनी तिथं पैसे दिलेले आहेत, संतोष अण्णा देशमुख प्रकरणानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी तिथं लोकप्रतिनिधी बोलले, तर कुठंतरी लोकांनाही वाटलं न्याय भेटणार आहेत आणि न भीतीपोटी जे लोक शांत बसले होते, आज एक एक माणसं त्या विषयावर बोलतात। ते प्रत्येकाकडं कुणी ना कुणी त्यांच्यावरती जे अन्याय झालाय ते कागदासहित माझ्याकडे पण काही देतात। ते तसं अंजली ताई दमानिया सुद्धा त्यांच्याकडे कागद असल्याशिवाय ते बोलणार नाही, बरोबर असेल। मी वारंवार हा विषय बोलतोय। मी एकीकडे म्हणतोय ना की काही लोक अटक झाली, पण दुसरीकडं म्हणजे जे आता ते त्या संदर्भातलं आमदार म्हणून मी पत्र दिलेलं आहे की या हॉस्पिटल किंवा पुण्यामध्ये अजून काही हॉस्पिटल असतील, कुठं ॲडमिट ते होते, कुणी केलं होतं, कोण भेटायला आलं होतं आणि त्या कालावधीमध्ये जी ही घटना घडली त्याच्यावरती जे सीडीआर रिपोर्ट तपासून ज्यांनी कुणी वरतून दबाव टाकलेल्या अधिकाऱ्यांनी हे सीडीआर तपासले तर समोर लक्षात येईल। धनंजय मुंडे साहेबांनीच बोलताना सांगितलं की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती आहेत, हे त्यांनी सांगितलं। एक मंत्री म्हणून निश्चितपणे त्यांना संरक्षण भेटतं आहे हे आपल्याला दिसून होतं। ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हे सरेंडर झाले, तुम्ही अटक झाल्यानंतर तपासामध्ये त्यांच्या हातातले गोरे गमजे हे पोलिसांनी का काढले नाहीत, हे तुमच्या मीडियाच्या समोर सुद्धा हा विषय आलेला आहे। मग कुठंतरी त्यांना VIP ट्रीटमेंट त्या संदर्भात दिली जाते ना।